8-10-12 दिवस झालं अण्णांबरोबर नाशिकला आलो होतो. इकडेच आहे मामांच्या सेवेतून 10-12 दिवस झाला आता इकडेच राहत आहे. नाशिक तालुका कळवण, जिल्हा नाशिक, शिरसमणी पुसणी जे गाव आहे तिथं ट्रॅक्टरचं काम चालू आहे आणि खूप मस्त असं वातावरण झालेलं आहे. सकाळपासूनच पावसाचं वातावरण दिसत होतं, पण 1 वाजली असेल, जवळपास 1:30 वाजल्या, 1:15 वाजता पाऊस चालू झालेला आहे. एवढ्या सुंदर वातावरणात आपल्याला डोंगराळ भागात आज राहायला मिळत आहे. एक नवीन अनुभव, नवीन जे मामांचे भक्त मंडळ आहेत त्यांच्याबरोबर वेळ जात आहे. मामांचा बघा 2 नंबर बघा इथं येऊन गेलेला आहे, त्यामुळे मामांचे खूप भक्त आहेत, आपल्याला खूप प्रेम दिलं आहे. तसेच आमचे जे बेलू मामा असतील, मोरे मामा जे आहेत त्यांनी खूप सुंदर सुंदर असं म्हणजे नियोजन, खूप प्रेम दिलेलं आहे. खूप सुंदर असं वातावरण आहे. आपण बघतोय की पाऊस असा एक फळी धरून व्हायला लागलेला आहे. ट्रॅक्टर बाहेर काढायला चालू आहे आणि पाऊस एवढं मोठं टिपकं यायला लागले आहे की कमी वेळेत जास्त रान ओलं होईल असा आता पाऊस चालू झालेला आहे. आपण एक आंब्याच्या झाडाखाली थांबलेलो आहे. ट्रॅक्टर पलीकडे रस्त्याकडे काढले, म्हणजे घराकडे तिकडे काढलेले आहेत. की नाशिक जिल्हा आज आपण आतापर्यंत वाचत होतो, व्हिडिओमध्ये बघत होतो, न्यूजमध्ये बघत होतो, पण गेले 10-12 दिवस झालं नाशिक जिल्ह्यात एक 12-13 गावात आपला संपर्क आला आणि खूप सुंदर अशी प्रेमळ माणसं आहेत ज्यांनी मामांच्या शेळ्या मेंढ्या सुद्धा जवळपास 1.5 महिना ह्या भागात मामाचा बघा होता. जिथं आम्ही 10-12 दिवसात राहिलो तिथं जी गाव आहेत, वासगाव आहे, देवळा आहे, तालुका देवळा, वासगाव, पलीकडे रामेश्वर आहे, त्याच्याच पलीकडे विटेवाडी आहे, पलीकडे असं गाव आहेत.